आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. रात्रीचे 10 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत एसएमएसवर आधारित कार्यक्रम सुनो तराने क्वीज के बहाने. संवादक गुरुशांत धुत्तरगावकर, सादर करते सुजीत बनसोडे. सुनो तराने क्वीज के बहाने कार्यक्रमापूर्वी एक व्यावसायिक विसावा. अरे मित्रांनो, नीट कान देऊन ऐका. तुम्हालाही तोच मेसेज आला का की तुमच्या बाबांचे उसने पैसे परत करायचे? अरे उसने पैसे परत करण्याच्या बहाण्याने नकली पेमेंट एसएमएस पाठवतील. मग म्हणतील चुकून जास्त पैसे पाठवले गेले बेटा, आता बाकीचे पैसे परत कर. लक्षात ठेवा, यूपीआय सुरक्षित आहे, पण कुणी असं मूर्ख बनवलं तर म्हणा मी मूर्ख नाहीये. एनपीसीआय द्वारा जनहितार्थ जारी. सुनो तराने क्वीज के बहाने. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. सुनो तराने क्वीज के बहाने हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमधून तुमचा हा मित्र गुरुशांत धुत्तरगावकर सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, नेहमीप्रमाणे काही सोपे प्रश्न, पण आपल्या बुद्धीची साप्ताहिक परीक्षा घेतील असे प्रश्न मी निवडलेले आहेत आणि सोबतीला छान सदाबहार गाणी आहेत. मित्रांनो, कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला पाठवून द्यायची आहेत 9422 65 17 41 या मोबाईल क्रमांकावर. जर हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल तर आत्ताच सेव्ह करा, आकाशवाणी सोलापूर केंद्र या नावानं. तर करूया सुरुवात आजच्या कार्यक्रमाला. हा आहे या कार्यक्रमातला पहिला प्रश्न. 23 विमानतळं असलेलं भारतातलं एकमेव राज्य कोणतं? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, अतिशय सोपा प्रश्न आहे. 23 विमानतळं असलेलं भारतातलं एकमेव राज्य कोणतं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून तुमचा टेक्स्ट मेसेज पटकन पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. दरम्यान तुमच्या बरोबर उत्तरांची प्रतीक्षा करत मी गाणं ऐकवतोय किशोर कुमार यांच्या स्वरातलं. डार्लिंग डार्लिंग चित्रपटासाठी हे गीत लिहिलंय आनंद बक्षी यांनी, तर संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. तेरे दिल से दिल भर दिल मेरा कहता है, प्यार के दुश्मन लोग मुझे डर लगता रहता है. अरे तेरे दिल से दिल पर दिल मेरा कहता है, प्यार के दुश्मन लोग मुझे डर लगता रहता है. थाम लो तुम मेरी बाहें, मैं तुम्हें संभालूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. हे 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 हे. धीमी धीमी आग से एक शोला भड़काया है, दूर से तुमने इस दिल को कितना तरसाया है. धीमी धीमी आग से एक शोला भड़काया
लगाया है। मैं अब इस दिल के सारे अरमान निकालूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा। ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा। प्यार के दामन में चुनकर हम फूल भर लेंगे, रास्ते के कांटे सारे दूर कर लेंगे। प्यार के दामन में चुनकर हम फूल भर लेंगे, रास्ते के कांटे सारे दूर कर लेंगे। जाने मन तुमको अपनी मैं जान बना लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा। ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा। मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणाऱ्या असंख्य श्रोत्यांची नावं माझ्या स्क्रीनवर दिसत आहेत आणि त्यातला पहिला बरोबर उत्तराचा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथल्या श्रोत्यांचा. त्यांची नावं अशी आहेत: पूजा, विठ्ठल, पूजा, प्रसाद आणि समस्त अंजी खाने परिवार. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर मनीषानगर पंढरपूर इथून पाठवत आहेत अॅडव्होकेट वैभव कुलकर्णी. नई जिंदगी सोलापूर इथून बरोबर उत्तर देणारे श्रोते आहेत सुमैया शेख, अशपिया शेख, मतीन शेख, अजीम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवार. प्रीती जवळकोटे आणि साक्षी जवळकोटे यांनी वांगी इथून बरोबर उत्तर पाठवलंय. सूर्यकांत जवळकोटे यांचंही नाव या मेसेजमध्ये आहे. प्रथमेश काळे यांनी पानगाव तालुका बार्शी इथून बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. तर शुभा खोचरे दहिवली तालुका माढा इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. सम्यक, संचिता, प्रियंका आणि बंटू वाघमारे आहेत आरबळी तालुका मोहोळ इथले. तर योगिता जेवरे यांनी देगाव इथून बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. सतीश कोळी हे आपले श्रोते आहेत तोगराळी इथले. तर प्राध्यापक दीपक नरोणे, योगिता नरोणे, हर्षवर्धन नरोणे आणि समस्त नरोणे परिवार आहे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथला. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून पाठवत आहेत जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा चाची आणि संपूर्ण मुलानी परिवार. देगाव तालुका उत्तर सोलापूर इथून श्रीकांत, विजयकुमार, जयश्री, रेश्मा, आराध्या, आशुतोष आणि समस्त बुर्जे परिवार. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर सावित्री, हिरा, रेणुका आणि 4 हजारी परिवारानं दिलंय सोलापूर इथून. देहूकर नगर राळेरास तालुका उत्तर सोलापूर इथून दीपक साबळे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. तर शिलटे जिल्हा सांगली इथून हनुमंत शिंदे आणि ऋषिकेश शिंदे बरोबर उत्तर पाठवत आहेत. युन्नुस पठाण आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते टाकळी सिकंदर इथले. रेणुका पाटील यांनी सांगली इथून बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलेला आहे. तर वटवटे तालुका मोहोळ इथून भूपती जगधने बरोबर उत्तर पाठवत आहेत. विजय नागनाथ शिंदे हे श्रोते आहेत चिखली तालुका मोहोळ इथले. तर दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते आहेत विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत. विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर दयानंद बाळ सराफ या श्रोत्यांनी देखील या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवून कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. संदीप वाघमोडे मोहोळ तालुक्यातल्या सय्यद बरवडे इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर राहुल गोडसे मंगळवेढा इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. नांदेड इथले आपले नियमित श्रोते आहेत प्रकाश जैन ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर स्वागतनगर सोलापूर इथून तनिष्का, कृष्णा
आणि निशा अंजिखाने यांनीही बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारा आणखी एक मेसेज स्क्रीनवर दिसतोय, पण ज्या श्रोत्यांनी स्वतःचं किंवा गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. खरं तर अशा श्रोत्यांच्या नंबरचा तरी का उल्लेख करावा असा प्रश्न पडतो, पण एवढा वेळ सांगतो. यांच्या मोबाईल क्रमांकातले शेवटचे 4 अंक आहेत 0363. आता मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपण जाणून घेऊया. प्रश्न विचारला होता 23 विमानतळं असलेलं भारतातलं एकमेव राज्य कोणतं? मित्रांनो, भारतामध्ये एकूण 137 विमानतळ आहेत. यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ, 81 देशांतर्गत विमानतळ आणि 23 संरक्षण हवाई क्षेत्र विमानतळाचा समावेश आहे. पण भारतातल्या एका राज्यात तब्बल 23 विमानतळं आहेत. यापैकी 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमेस्टिक एअरपोर्ट आहेत. मित्रांनो, 23 विमानतळ असलेल्या या राज्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे 23 विमानतळं असलेलं भारतातलं एकमेव राज्य आहे. ज्यांनी उत्तर प्रदेश हे उत्तर लिहून पाठवलंय त्या सगळ्या श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. फक्त तुमच्या नावाचा समावेश मी केलेला नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा मेसेज आमच्यापर्यंत उशिरा पोहोचलेला आहे. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. या कार्यक्रमातला दुसरा प्रश्न असा आहे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडलेड ओव्हलमध्ये 2020 साली गुलाबी चेंडूनं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ निचांकी धावांमध्ये ऑल आऊट झाला होता. ती धावसंख्या किती? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडलेड ओव्हलमध्ये 2020 साली गुलाबी चेंडूनं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात म्हणजे पिंक कसोटी सामन्यात भारतीय संघ किती निचांकी धावांमध्ये ऑल आऊट झाला होता? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पटकन पाठवून द्या. एक बरोबर उत्तराचा मेसेज माझ्यासमोर स्क्रीनवर दिसतोय. तुमच्या उत्तरांची प्रतीक्षा करतो, वाट पाहतोय. आणि वाट पाहत असतानाच तुम्हाला एक मस्त गाणं जे तुम्हालाही नक्की आवडेल. पुन्हा एकदा स्वर किशोर कुमार यांचाच आहे, स्वरसाज राहुल देव बर्मन यांचाच आहे, शब्दरचना गुलजार यांची आहे आणि चित्रपटाचं नाव आहे गोलमाल. जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है. एक बार यूं मिली मासूम सी गली, एक बार यूं मिली मासूम सी गली, हो खिलते हुए कहा खुशबाश में चली, देखा तो यही है ढूंढा तो नहीं है पल जो ये जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है. हो
सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है। एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ दास्तां मिली लम्हा कहीं नहीं। थोड़ा सा हंसा के थोड़ा सा रुला के पल ये भी जाने वाला है। हो आने वाला पल जाने वाला है। हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है। हो आने वाला मित्रांनो, या दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे श्रोते आहेत. सगळ्यात आधी प्रणव पाटील यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलेला आहे. त्यानंतर बरोबर उत्तराचा मेसेज मिळाला पक्षीमित्र शेतकरी असणाऱ्या माडी इथल्या श्रीकांत कदम यांचा. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर शेळगी इथून पाठवलेलं आहे मंजुनाथ निरगुडे, मयुरेश निरगुडे आणि मनस्वी निरगुडे यांनी. तर सोलापूरच्याच श्रोत्यांचा पुढचा मेसेज आहे सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवाराचा. पंकजा कित्तुरे यांनी जम्मू इथून बरोबर उत्तर पाठवल्याचं या मेसेजमध्ये सांगितलं. तर भूपती जगधने वटवटे तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. सुलभा शिवाजी जाधव, रुचा सुशील जाधव, श्रीनेश सुशील जाधव, श्री अंश सुशील जाधव, सुशील शिवाजी जाधव आणि त्यांचा जाधव परिवार आहे. राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर इथला. नागेश्वरी गौडगावकर यांनी हत्तुरे वस्ती सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर नितीन विजय बोंडगे आणि जयश्री नितीन बोंडगे यांनी देखील सोलापूर इथूनच बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलाय. चिखली तालुका मोहोळ इथले आपले श्रोते आहेत विजय नागनाथ शिंदे. तर नई जिंदगी सोलापूर इथल्या श्रोत्यांची नावं आहेत सुमैया शेख, अशफिया शेख, मतीन शेख, अजीम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवार. संभाजी जाधव, रेश्मा जाधव, दिगू, शवू या श्रोत्यांचा मेसेज शिरगापूर तालुका तुळजापूर इथून आलाय. तर नई जिंदगी सोलापूर इथून शुकूर शेख यांचाही बरोबर उत्तराचा मेसेज मिळालेला आहे. मोहोळ रेल्वे स्टेशन इथून अॅडव्होकेट संदीप साहेबराव आठवले यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजेश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे. सोलापूर इथले श्रोते आहेत मंजू गायकवाड, सिद्धम्मा मंचले, पद्मिनी शिंदे आणि ललिता गायकवाड. तर शैलेंद्र चौधरी पाटील शिंदे चौक सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. रेनगर सोलापूर इथून डॉक्टर सुमैया शेख यांनी बरोबर उत्तराचा मेसेज पाठवलाय. तर मनीषा नगर पंढरपूर इथून अॅडव्होकेट वैभव कुलकर्णी. चौपाल सोलापूर इथून अॅडव्होकेट सागर भागानगरे बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर अत्तारनगर विजापूर रोड सोलापूर इथून उमाकांत तरकसबंद यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. सोलापूरचे श्रोते आहेत सिद्धू भाऊ, अक्का, रेणुका, आनंद, राहुल, रेश्मा आणि जय पंगुडवाले गवळी. प्रथमेश काळे यांनी पानगाव तालुका बार्शी इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर पाचगणी रोड वाई इथून बरोबर उत्तराचा मेसेज आम्हाला मिळालाय, ज्यामध्ये नावं आहेत तेजश्री धगाटे, प्रसाद धगाटे आणि सोनाली धगाटे या श्रोत्यांची. तर काळी मशीद सोलापूर इथून
छकुली लीला मिसाळ या नावाचा मेसेज मिळालाय. पुढचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे केशव चिमलगी, गिरीश चिमलगी आणि कुलकर्णी उडपी रघु सिद्धार्थ चौक सोलापूर इथून या श्रोत्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर कळके वस्ती सोलापूर इथून माया नागेश जुमीवाळे गवडी यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. अंकोली तालुका मोहोळ इथून कळप्पा पवार, छाया, शुभम आणि रोहन पवार. छत्रपती संभाजीराजे ग्रुप शिरगापूर इथला आहे. त्यांनी श्रोत्यांची नावं पाठवली नाहीयेत, फक्त आपल्या समूहाचं नाव त्यांनी लिहून पाठवलंय. पुढचा बरोबर उत्तराचा मेसेज प्रगती आणि शीतल त्याचबरोबर अंजली या नावाने आलेला आहे. आसरा चौक सोलापूर इथून आर्या, अक्षरा, हर्षदा, राजश्री आणि अजित कलागते यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. हनुमंत शिंदे आणि ऋषिकेश शिंदे शिलटे जिल्हा सांगली इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर गणेश कोरे, रक्षिता कोरे शेळगी गावठाण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. स्वागतनगर सोलापूर इथून चेतन गदगे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. याच मेसेजमध्ये अॅक्टिव्ह जगदंब ग्रुप सोलापूर महानगरपालिका इथून गणेश रघुनाथ डेंगळे यांचंही नाव लिहिलेलं आहे. दिनकर साळवे यांचा मेसेज आहे गढी कारखाना गेवराई जिल्हा बीड इथून आलेला. तर वैष्णवी, मयूर, आप्पा, मोती, स्मिता आणि नायकू परिवाराचा बरोबर उत्तराचा मेसेज माळी गल्ली चौपाड सोलापूर इथून आलेला आहे. श्रीशैल कुंभार यांनी हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर दीपक चव्हाण सर, सर्जेराव बोंद्रे, नामदेव जाधव, शत्रुघ्न कदम आणि संभाजी जाधव यांचा शिरगापूर इथून बरोबर उत्तराचा मेसेज मिळालाय. श्री डिजिटल बाभळगाव इथून बरोबर उत्तर श्रोत्यांनी पाठवलंय. त्यानंतर संजू राठोड हे अँब्युलन्स ड्रायव्हर आहेत सोलापूरचे, त्यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. योगिता जेऊरे देगाव इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर पियुष आणि वैभवी या नावाचा बरोबर उत्तराचा मेसेज नवजवान गल्ली सोलापूर इथून आलेला आहे. त्यानंतर अनिल आर्गे, तिप्पण्णा बिज्जर्गी, महानंदा गुंडत, डॉक्टर प्रशांत शेटे सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. प्राध्यापक दीपक नरोणे, योगिता नरोणे, हर्षवर्धन नरोणे आणि समस्त नरोणे परिवार आहे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथला. सतीश कोळी तोगराळी इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर शकुंतला निलेश कोकरे सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. शीतल या नावाचा सुद्धा एक मेसेज आलाय, परंतु त्यांनी गावाचं नाव किंवा आडनाव सुद्धा लिहिलेलं नाहीये. श्रीराज कलकोटे, राजश्री कलकोटे, श्रीराम कलकोटे दहिटने उत्तर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर जावेद कुरेशी हे आपले म्हैसूर कर्नाटक इथले श्रोते आहेत. सध्या सहारनपूर उत्तर प्रदेश इथून कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि तिथूनच त्यांनी या कार्यक्रमात बरोबर उत्तर पाठवून सहभाग नोंदवलाय. सुलोचना आणि महादेव या नावाचा सोलापूर इथून आलेला बरोबर उत्तराचा मेसेज आहे. आता मला असं वाटतं की मेसेज वाचणं थांबावं आणि बरोबर उत्तर सांगावं. ठीक आहे ना? प्रश्न विचारला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेड ओव्हलमध्ये 2020 साली गुलाबी चेंडूनं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ किती निचांकी धावांमध्ये ऑल आऊट झाला होता? मित्रांनो, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डे नाईट कसोटी सामना सर्वात आधी 2015 मध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियातल्या ऍडलेड ओव्हलवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमने सामने होते. हा सामना ऑस्ट्रेलियानं 3 विकेट्सनं जिंकला. विशेष म्हणजे गुलाबी चेंडूनं खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात विजयी सलामी देणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघानं आपली जिंकण्याची परंपरा कायम ठेवली आहे. 2015 पासून ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 13 पिंक टेस्ट सामने खेळले असून फक्त एकदा वेस्ट इंडिज संघाविरुद्ध हा संघ पराभूत झालाय. यापूर्वी बांगलादेश, इंग्लंड आणि श्रीलंका यांना पिंक कसोटीत पराभूत करणाऱ्या भारतीय संघावर 2020 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नामुष्की पत्करण्याची वेळ आली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 36 धावांमध्ये ऑल आऊट झाला होता. मित्रांनो, बॉर्डर गावस्कर चषकातल्या दुसऱ्या कसोटीत काल पुन्हा भारतीय संघ ढेपाळला हे आपण जाणताच. 36 हे या दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता गणिताचा प्रश्न, तिसरा प्रश्न गणिताचा.
रात्रीचे 10:24 आणि 14 सेकंद झालेले आहेत. FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झ वरून म्हणजेच आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात सुनो तराने क्वीज के बहाने हा कार्यक्रम. मित्रांनो, आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर किंवा akashwani.gov.in ह्या संकेतस्थळावरून सुद्धा आपण घेऊ शकता. आणि ऑनलाईन हे कार्यक्रम जगभरात कुठूनही ऐकता येऊ शकतात. फक्त आपल्या मोबाईलचं नेट सुरू असला पाहिजे. आता कार्यक्रमातला तिसरा गणिताचा प्रश्न आपण बघूया. गणिताच्या प्रश्नाबाबत माझं नेहमीच सांगणं असतं की गणिताचा प्रश्न अगदी कान देऊन लक्षपूर्वक ऐका. शक्य झालं तर कागद आणि पेन घेऊन लिहून घ्या किंवा प्रश्न रेकॉर्ड करून तो पुन्हा ऐका तो गणित सोडवत असताना. कारण बऱ्याचदा सोपं गणित आहे असं समजून पटापट आपण सोडवायला लागतो आणि गडबड होते, उत्तर चुकतं. गणितात प्रत्येक पायरी महत्वाची आहे, बरोबर ना? तर तिसरा प्रश्न असा आहे, कार्तिकचा जन्म 20 मार्च रोजी झाला. अपेक्षा कार्तिकपेक्षा 23 दिवस लहान आहे. त्या वर्षाचा महाराष्ट्र दिन शुक्रवारी साजरा झालाय. तर अपेक्षा कोणत्या दिवशी जन्मली म्हणजे तारीख आणि वार आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. कार्तिकचा जन्म 20 मार्च रोजी झाला. अपेक्षा कार्तिकपेक्षा 23 दिवस लहान आहे. त्या वर्षाचा महाराष्ट्र दिन शुक्रवारी साजरा झालाय. तर अपेक्षा कोणत्या दिवशी जन्मली म्हणजेच तिच्या जन्माच्या दिवशी तारीख आणि वार कोणता होता, तारीख कोणती होती हे आपल्याला लिहून पाठवायचं आहे. सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहायला मात्र अजिबात विसरू नका. दरम्यान हम किसी से कम नहीं, बरोबर आहे ना? गणित सोडवताना तुमच्याही मनात असा विचार आला असेल, आपल्याला गणित जमतं, हम किसी से कम नाही असं तुम्ही म्हणत असाल तर या शीर्षकाच्या चित्रपटातलं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे. हम किसी से कम नहीं चित्रपटातलं हे गाणं मजरूह सुलतानपुरी यांचं आहे. राहुल देव बर्मन यांच्या संगीत निर्देशनात गायलंय मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ यांनी. क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा. भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा. याद है मुझको तूने कहा था तुमसे नहीं रूठेंगे कभी, दिल की तरह से हाथ मिले हैं कैसे भला छूटेंगे कभी. तेरी बाहों में बीती हर शाम, बेवफा ये भी क्या याद नहीं. क्या हुआ तेरा वादा,
कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा। मुझको फरेबी कौन फरेबी है ये बता। वो जिसने गम लिया प्यार की खातिर या जिसने प्यार को बेच दिया। नशा दौलत का ऐसा भी क्या कि तुझे कुछ भी याद नहीं। क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा। मित्रांनो, गणिताचा हा प्रश्न सोडवणं अनेकांना कठीण झालेला आहे, कारण श्रोत्यांनी उत्तरं तर पाठवलेली आहेत, पण काही मोजक्या श्रोत्यांचं उत्तर अर्धवट बरोबर होतं. म्हणजे काही जणांनी तारीख लिहून पाठवली बरोबर, काही जणांनी वार पाठवलाय पण वार अंदाजेच लिहिलेला असणार आहे, फक्त वार असून उपयोग नाही. तारीख लिहिलेल्यांचं कौतुक वाटतं, पण त्याला बरोबर उत्तर म्हणता येणार नाही, कारण वार सुद्धा बरोबर यायला हवा. असे फक्त 2च मेसेज सध्या माझ्या स्क्रीनवर दिसत आहेत ज्यांनी तारीख आणि वार बरोबर लिहून पाठवलेला आहे. त्यामध्ये पहिला बरोबर उत्तराचा मेसेज आहे मनीषा नगर पंढरपूर इथून आलेला अॅडव्होकेट वैभव कुलकर्णी यांचा. तर माफ करा, हा दुसरा मेसेज होता. पहिला बरोबर उत्तराचा मेसेज खूप आधी पाठवला, खरं तर दुसरा जरा उशिरा मिळाला होता. पहिला सगळ्यात आधी बरोबर उत्तर देणारा जो मेसेज आला बरोबर उत्तराचा तो देगाव इथून आलेला होता. ज्योती बसवेश्वर अक्कलवाडे यांनी बरोबर उत्तर सगळ्यात आधी दिलेलं आहे. तर आत्ता एक मेसेज बरोबर उत्तराचा मिळाला प्रथमेश काळे यांचा, पानगाव तालुका बार्शी इथून आलेला हा बरोबर उत्तराचा मेसेज आहे. याशिवाय अजूनही काही जण तारीख बरोबर लिहून पाठवत आहेत, मात्र वार चुकतोय. असो, मी आता तुम्हाला बरोबर उत्तर सांगावं असा विचार करतोय. आणखी एक बरोबर उत्तराचा मेसेज स्क्रीनवर दिसतो विजय नागनाथ शिंदे यांचा, चिखली तालुका मोहोळ इथून आलेला. चला तर आता बरोबर उत्तर जाणून घेण्यासाठी आपण टप्प्याटप्प्यानं पायरीनं गणित सोडवूया. प्रश्न विचारला होता, कार्तिकचा जन्म 20 मार्च रोजी झाला. अपेक्षा कार्तिकपेक्षा 23 दिवस लहान आहे. त्या वर्षाचा महाराष्ट्र दिन शुक्रवारी साजरा झालाय. तर अपेक्षा कोणत्या दिवशी, म्हणजे तिच्या जन्माच्या दिवशी तारीख आणि वार काय असेल? आता आणखी एक मेसेज बरोबर उत्तराचा या दिसतोय स्क्रीनवर. विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत यांनी दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून पाठवलेला आहे. याशिवाय नाही कुणाचा बरोबर उत्तराचा मेसेज. चला, अपेक्षा कार्तिकपेक्षा 23 दिवस लहान आहे असं उदाहरणात आपल्याला सांगितलंय. म्हणजे बघा, 23 दिवस लहान म्हटल्यावर काही जणांनी काय केलं, 20 मार्च पासून 23 दिवस आधी फेब्रुवारी महिन्याकडे वाढायला लागले. त्यामुळे काही जणांचा घोळ झालाय. पण मित्रांनो, अपेक्षा 23 दिवस लहान आहे म्हणजेच अपेक्षाचा जन्म कार्तिकच्या आधी होईल का? तर नाही. 23 दिवस लहान म्हटल्यानंतर आपल्याला कार्तिकच्या जन्मानंतर 23 दिवसांनी ज्याचा जन्म झाला ती व्यक्ती लहान असेल. बरोबर आहे की नाही? कारण आधी जन्म झालेली व्यक्ती मोठी असते आणि नंतर जन्म झालेली लहान. अपेक्षा लहान आहे म्हणजेच 20 मार्च नंतर 23 दिवसांनी तिचा जन्म झालेला असणार. मार्च हा महिना 31 दिवसांचा असतो. 20 तारीख ते 31 तारीख हे 11 दिवस झाले. पुढे 12 दिवसांनी म्हणजे 12 एप्रिल रोजी अपेक्षा जन्मली आहे. आता
उदाहरणात आपल्याला सांगितलेली दुसरी गोष्ट काय आहे? 12 एप्रिल हे तर उत्तर बरोबर आलं, पण उदाहरणात आपल्याला दुसरी गोष्ट सांगितली, वार विचारलंय, तर महाराष्ट्र दिन शुक्रवारी होता असं सांगितलंय. म्हणजेच 1 मे हा दिवस शुक्रवारी होता. तिथून 7-7 दिवस आपण मागे आलो तर 24 एप्रिल, 17 एप्रिल आणि 10 एप्रिल या दिवशी शुक्रवार असणार आहे. आता 12 एप्रिल म्हणजे 10 एप्रिल नंतर 2 दिवसांनी येणारा दिवस. 10 एप्रिल रोजी जर शुक्रवार असेल तर 11 एप्रिल रोजी शनिवार आणि 12 एप्रिल रोजी रविवार येणार. म्हणून रविवार दिनांक 12 एप्रिल हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ज्यांनी 12 एप्रिल रविवार असं पूर्ण उत्तर लिहून पाठवलं त्याच श्रोत्यांच्या नावाचा समावेश मी केलेला आहे. इतर श्रोत्यांची उत्तरं चुकलेली आहेत. काही जणांनी 12 एप्रिल हे उत्तर लिहून पाठवलं होतं, पण रविवार लिहिलेलं नव्हतं, शनिवार म्हणत होते. तर काही जणांनी रविवार असं फक्त लिहून पाठवलंय. ते तर उत्तर अगदीच मोघम आहे. अंदाजे उत्तर काढल्यासारखं वाटतं. असो, आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आजच्या कार्यक्रमातला चौथा प्रश्न, आणि चौथा प्रश्न अतिशय सोपा आहे. विशेषतः ज्यांचं सामान्य ज्ञान चांगलं आहे त्यांच्यासाठी तर हा प्रश्न अतिशय सोपा आहेच, पण चालू घडामोडींवर, चालू बातम्यांवर ज्यांचं लक्ष आहे ते तर अगदी झटपट, अगदी झटकन या प्रश्नाचं उत्तर देतील. प्रश्न असा आहे, सिरियाची राजधानी कोणती आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सिरियाची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं नाव आणि गावाचं नाव लिहून तुमचा बरोबर उत्तराचा मेसेज पटकन पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. बरोबर उत्तराचा एक मेसेज स्क्रीनवर दिसतोय, पण मी आता नाव वाचणार नाही, आता गाणं ऐकवणार. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं गीत आपण ऐकणार आहोत. इंदिवर यांच्या रचनेला संगीतबद्ध केलंय राजेश रोशन यांनी. चित्रपटाचं नाव आहे कामचोर. तुझ संग प्रीत लगाई सजना, तुझ संग प्रीत लगाई सजना, सजना तुझ संग प्रीत लगाई सजना, सजना, सजना ओ रामा, तुझ संग प्रीत लगाई सजना, सजना, सजना ओ रामा. हाय तुझ संग प्रीत लगाई सजना, सजना, सजना ओ रामा. आजा तेरे हाथों में मेहंदी लगा दूं,
चढ़ा दूं। काली घटाओं का कजरा लगा दूं, काली घटाओं का कजरा लगा दूं। एक तू ही मन को है भाई सजना, सजना सजना हो रामा। तुझ संग प्रीत लगाई सजना, सजना सजना हो रामा। तूने मुझे चोरी से अपना बनाया, प्यार की राहों पे चलना सिखाया। दुख और सुख में जीना बताया, दुख और सुख में जीना बताया। मैं हूँ तुझ पे भारी सजना, सजना सजना हो रामा। हाय बेदर्दी, हाय बेदर्दी, तुझ संग प्रीत लगाई सजना, सजना सजना हो रामा। मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर अनेक श्रोत्यांनी पाठवलेलं आहे. सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय प्रणव पाटील यांनी सोलापूर इथून. तर त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर शिवराज, शुभा, स्वरा, युवराज आणि खोचरे परिवारानं पाठवलंय दहिवली तालुका मंगळवेढा इथून. सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार सोलापूर इथला. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर शुकूर शेख, सावा शेख, गुलबक्ष शेख, सना शेख, दीदी यांनी नई जिंदगी सोलापूर इथून पाठवलंय. तर विशाल साबळे, रोहन, रोहित आणि गायकवाड परिवार आहे सावरगाव तालुका तुळजापूर इथला. सुमैया शेख, अशपिया शेख, मतीन, अजीम, शेहनाज आणि संपूर्ण शेख परिवार आहे नई जिंदगी सोलापूर इथला. अॅडव्होकेट वैभव कुलकर्णी, मनीषा नगर पंढरपूरचे आहेत. तर गणेश कोरे, रक्षिता कोरे, रोहित कोरे, शेळगी गावठाण सोलापूर इथले आहेत. नागेश्वरी गौडगावकर, हत्तुरे वस्ती सोलापूर इथले आहेत. ज्योतिराम माणिक गायकवाड यांनी ओझेवाडी तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर नितीन विजय बोंडगे आणि जयश्री नितीन बोंडगे यांनी सोलापूर इथून. डॉक्टर अंबादास अनुसया हुच्चे हे सोलापूरचे सध्या नागपूरमधून बरोबर उत्तर पाठवत आहेत. सतीश कोळी तोघराळी इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर प्रगती, शीतल आणि अंजली यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. दयानंद बाळ सराफ यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. मंगेश मोकाशी आणि मित्रपरिवार आहे सौंदणे तालुका मोहोळ इथला. रेनगर कुंभारी इथून रविराज तेलतुंबडे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर शैलेंद्र चौधरी पाटील यांनी शिंदे चौक सोलापूर इथून. प्राध्यापक दीपक नरोणे, योगिता नरोणे, हर्षवर्धन नरोणे आणि समस्त नरोणे परिवार आहे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथला. चिखली तालुका मोहोळ इथले श्रोते आहेत विजय नागनाथ शिंदे. तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर यांनी शनिवार पेठ मंगळवेढा इथून दिलंय. संभाजी जाधव, रेश्मा जाधव, दिगू, शवू हे श्रोते शिरगापूर तालुका तुळजापूर इथले आहेत. काश्मीरा जोशी यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर सम्यका मंगेश केकडे मंगळवेढ्याचे आहेत. आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर बरोबर उत्तराचा हा मेसेज गिरीश, केशव, अश्वत, चिमलगी परिवाराचा आहे. पुढचा मेसेज आहे
हिवरगाव तालुका मंगळवेढा इथून आलेला सचिन बंडगर, वर्षा बंडगर, राहुल, माधुरी तसंच संकेत, शुभम, रितेश, स्वामिनी आणि समस्त बंडगर परिवाराचा. अंकोली तालुका मोहोळ इथून कडप्पा पवार, छाया, शुभम आणि रोहन पवार. विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे. योगिता जेवुरे देगावच्या आहेत. लोहगाव पुणे इथून अमोल पवार आणि राहुल पवार बरोबर उत्तर पाठवत आहेत. वृषाली आणि गायत्री पाटील बनसगोळ तालुका अक्कलकोट इथून. विजयकुमार हिरेमठ, उमदी तालुका जत जिल्हा सांगली इथून. प्रथमेश काळे, पानगाव तालुका बार्शी इथून. तर दामलेवस्ती तालुका दक्षिण सोलापूर इथून विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत. प्रकाश जैन नांदेड इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत आणि सोबतच गाणी सुपर असल्याचं कळवत आहेत. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर अनिल कुमार घोडके, वैशाली यांनी अंभई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून पाठवलेलं आहे. विजयलक्ष्मी राहुल महाजन, देऊळगाव राजा बुलढाणा इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर तानाजी विजय मिटकरी, चिवरी तालुका तुळजापूर इथून. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर अॅडव्होकेट प्रमोद सावंत यांनी पंढरपूर इथून पाठवलंय. मित्रांनो, आणखी खूप मेसेज आहेत ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. अक्षरशः मेसेजचा पाऊस आहे म्हणायला हरकत नाही, इतका धोधो पाऊस मेसेजचा या उत्तरासाठी मिळालेला आहे. प्रश्न विचारला होता, सिरियाची राजधानी कोणती आहे? मित्रांनो, सरकारी फौजांविरोधात आक्रमक झालेल्या बंडखोरांनी काल 8 डिसेंबर रोजी पहाटे अत्यंत वेगवान आक्रमण करत सिरियाच्या राजधानीचा ताबा घेतलाय. हयात तहरीर अल शाम म्हणजेच HTS गटाचा म्होरक्या अबू मोहम्मद अल जोलानीच्या नेतृत्वाखालील बंडखोरांच्या या हल्ल्यामुळे सिरियाचे अध्यक्ष बाशर अल असाद यांचं सरकार उलटून पडलं असून असाद कुटुंबियांची या देशावरील 50 वर्षापासूनची पोलादी पकड ही सुटली आहे. बाशर अल असाद हे देशाबाहेर पळून गेल्याचा दावा बंडखोरांनी केलाय. सिरियाला 2010 पासून अंतर्गत यादवीनं पोखरलंय. मित्रांनो, 14 वर्षांच्या या संघर्षात हजारो जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 1.25 कोटी म्हणजे निम्मी लोकसंख्या विस्थापित झाली आहे. सिरियामधील यादवीमध्ये असाद यांच्या बाजूनं रशिया आणि इराण तर बंडखोरांच्या बाजूनं तुर्की आणि अमेरिका यांनी लक्ष घातल्यानं हा संघर्ष अधिक पेटलाय. दमास्कस ही सिरियाची राजधानी आणि सिरियातलं सर्वात मोठं शहर आहे. दमास्कस हे उत्तर तुम्ही लिहून पाठवलं असेल तर तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. फक्त उशिरा मेसेज पोहोचल्यामुळे तुमच्या नावाचा समावेश करता आला नाही. आता कार्यक्रमातला 5वा प्रश्न. लहान मुलांच्या हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी सक्रिय असलेल्या युनिसेफची स्थापना कधी झाली? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. लहान मुलांच्या हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी सक्रिय असलेल्या युनिसेफची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पटकन पाठवून द्या. 9422 65 17 41 या क्रमांकावर. सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहायला विसरू नका. दरम्यान कारवा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत. शब्द मजरूह सुलतानपुरी यांचे आहेत, संगीत राहुल देव बर्मन यांनी दिलंय. कितना प्यारा वादा, कितना प्यारा वादा है इन मत वाली आंखों का, इस मस्ती में सूझे न क्या कर डालूं हाल, मोहे संभाल ओ साथिया ओ बेलिया. कितना प्यारा वादा है इन मत वाली आंखों का, इस मस्ती में सूझे न क्या कर डालूं हाल, मोहे संभाल.
अरे कोरा कोरा गोरा गोरा ये अंग तोरा है, पागल मोहे बना दिया। कितना प्यारा वादा है इन मत वाली आंखों का, इस मस्ती में सूझे न क्या कर डालूं हाल मोहे समा। बरसों मैंने मन जलाया, मिली पलकों की तब ये छाया। कांटे मेरे तन में टूटे, गले से तूने तब लगाया। मित्रांनो, मेसेजचा तसाच मुसळधार पाऊस या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा पडतोय. सगळ्यात आधी बरोबर उत्तराचा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला सोलापुरातल्या श्रोत्यांचा, ज्यांचं नाव आहे सावित्री, हिरा, रेणुका आणि 4 हजारी परिवारातले हे सगळे सदस्य आहेत. त्यानंतर फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवलं जाकीर मुलानी, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा, चाची आणि संपूर्ण मुलानी परिवारानं. अॅडव्होकेट वैभव कुलकर्णी यांनी मनीषा नगर पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर नई जिंदगी सोलापूर इथून शुक्कुर शेख, गुलबक्ष शेख, शगुफा शेख, शगुप्ता असेल, शगुप्ता नाव आहे, आणि शाहिस्ता शेख यांनी. यानंतर बरोबर उत्तराचा मेसेज आम्हाला मिळाला पक्षीमित्र शेतकरी असणाऱ्या श्रीकांत कदम यांचा मालडी इथून. दत्ता कदम आहेत भांबेवाडी तालुका मोहोळ इथले. तर विजय नागनाथ शिंदे आहेत चिखली तालुका मोहोळ इथले. टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून युनुस पठाण यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. बघा, मोहोळ तालुक्यातले सलग मेसेज होते. त्यानंतर जम्मू इथला मेसेज आलेला आहे. अर्थात यांनी मेसेजमध्ये तर तसं लिहिलंय जम्मू म्हणून. पंकजा कित्तुरे यांनी हा मेसेज पाठवलाय. सुमैया शेख, अशपिया शेख, मतीन, अजीम आणि शहनाज शेख, त्याचबरोबर संपूर्ण शेख परिवार आहे नई जिंदगी सोलापूर इथला. त्यानंतर नितीन विजय बोंडगे आणि जयश्री नितीन बोंडगे यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. सार्थक बाळ सराफ, माधुरी बाळ सराफ, संस्कार बाळ सराफ यांनी कुरुल इथून उत्तर पाठवलंय. इम्रान पटेल आणि पूजा यांनी दयानंद लॉ कॉलेज लातूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. अक्षय साळुंके यांनी गावाचं नाव लिहिलेलं नाहीये, मात्र बरोबर उत्तर पाठवलंय. शेळकी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत मंजुनाथ निरगुडे, मयुरेश निरगुडे, मनस्वी निरगुडे. तर सावरगाव तालुका तुळजापूर इथून विशाल साबळे, रोहन, रोहित आणि गायकवाड परिवार. पंढरपूर तालुक्यातल्या गादेगाव इथून मोनाली निलेश कांबळे, बबन कांबळे, सावित्री खादे, शिवम निलेश कांबळे, आरवी निलेश कांबळे आणि प्रसन्नजित रवीना प्रदीप खाडे यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. आवाजाचं कौतुक करणारा एक मेसेज आहे, मात्र यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं नाहीये, त्यामुळे या श्रोत्यांच्या नावाचा मला समावेश करता येणार नाही. तसंही त्यांनी नाव सुद्धा लिहिलं नाही. असो, पुढचा मेसेज आहे डॉक्टर सुमैया शेख यांचा, रेनगर सोलापूर इथून आलेला. वटवटे तालुका मोहोळ इथून भूपती जगदने यांचा मेसेज आलाय. दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. चिपळूण रत्नागिरी इथून बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत प्रार्थना उमराणीकर यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्यानंतर प्रथमेश काळे आहेत पानगाव तालुका बार्शी इथले. शैलेंद्र चौधरी पाटील आहेत शिंदे चौक सोलापूर इथले. मोना निलेश कांबळे
मला वाटतं या श्रोत्यांच्या नावाचा समावेश मी केलेला आहे. त्यानंतर उषा संजय पाटील नसवाला चौक मलकापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर अंकोली तालुका मोहोळ इथून कड्याप्पा पवार, छाया पवार, शुभम आणि रोहन पवार यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. सतीश कोळी यांनी तोगराळी इथून बरोबर उत्तर पाठवलंय. आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे, अभिषेक शिंदे. तर नवीन विडी घरकुल सोलापूर इथून प्रज्वल हुबळीकर यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. इयत्ता 10वीचे विद्यार्थी असल्याचंही यांनी कळवलंय. उमाकांत तरकसबंद यांनी अत्तारनगर विजापूर रोड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. मित्रांनो, आता बरोबर उत्तर आपण जाणून घेऊया आणि मग पुढं बाकीची नावं तर आता समाविष्ट करता येणार नाहीत. लहान मुलांच्या हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी सक्रिय असलेल्या युनिसेफची स्थापना कधी झाली असा प्रश्न मी विचारला होता. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर मुलांना पुरवठा आणि सहाय्य प्रदान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठराव 57I द्वारे 11 डिसेंबर 1946 रोजी युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणजेच युनिसेफची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून सुरुवातीला उद्ध्वस्त झालेल्या देशांमधील मुलं आणि मातांना आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात आली. 1953 मध्ये युनिसेफ हे युनायटेड नेशन्स सिस्टीमचं कायमस्वरूपी भाग बनलं आणि त्याच्या नावातून आंतरराष्ट्रीय आणि आणीबाणी म्हणजे इंटरनॅशनल आणि इमर्जन्सी हे शब्द काढून टाकण्यात आले. तरीही मूळ संक्षेप युनिसेफ असंच ठेवण्यात आलं. मित्रांनो, 11 डिसेंबर 1946 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता फेरी झटपट प्रश्नोत्तरांची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's start the fun. मित्रांनो, या झटपट फेरीत आता 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि या 5ही प्रश्नाची अगदी झटपट उत्तरं मीच तुम्हाला सांगणार आहे. ऐका. पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की न्यायमूर्ती मनमोहन यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे, ज्यामुळे न्यायालयाची न्यायिक संख्या आता 33 वर गेली आहे, जी न्यायाधीशांच्या मंजूर संख्येपेक्षा 1 कमी आहे. म्हणजेच काय मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 आहे. आता दुसरा प्रश्न, गेलेफू माइंडफुलनेस सिटी प्रकल्प भारत आणि कोणत्या देशामध्ये आहे? मित्रांनो, गेलेफू माइंडफुलनेस सिटी या प्रकल्पासाठी भारताच्या सतत पाठिंब्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. हा प्रकल्प भूतान आणि सीमावर्ती भागात समृद्धी आणि कल्याण आणेल आणि दोन्ही देशात अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक संबंध अधिक मजबूत करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. भूतान हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता तिसरा प्रश्न, युनायटेड नेशन्सनं कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केलाय? आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, संयुक्त राष्ट्र संघानं 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केलाय. आता चौथा प्रश्न, अभिनेता दिलीप कुमार यांचं खरं नाव काय? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकी अनेकांना तोंडपाठ असणार आहे. जे नियमित रेडिओ ऐकतात त्या श्रोत्यांना आणि ज्यांना चित्रपटामध्ये विशेष रस आहे अशा श्रोत्यांना तर नक्कीच माहीत असणार आहे. मित्रांनो, 11 डिसेंबर 1922 रोजी सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या लाहोर या ठिकाणी जन्माला आलेले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे अभिनेता दिलीप कुमार यांचं खरं नाव आहे मोहम्मद युसुफ खान. आणि आता या झटपट फेरीतला 5वा आणि शेवटचा प्रश्न, उभारले राजवाडे तिथे आले मन कवडे या म्हणीचा अर्थ काय? मित्रांनो, याचा अर्थ आहे, श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. बरं, तर मित्रांनो, याबरोबरच आजची आपली ही झटपट फेरी आणि आपला कार्यक्रम सुद्धा आता इथंच समाप्त होतोय. अशाच सोप्या वाटणाऱ्या पण आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या, आपल्या बुद्धीची साप्ताहिक परीक्षा घेणाऱ्या प्रश्नांसोबत आणि मस्त धमाल गाण्यांसोबत आपण भेटणार आहोत येत्या सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आपल्या याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सुनो तराने क्वीज के बहाने.
मित्रांनो, तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुजित बनसोडे यांच्यासोबत तुमचा हा रेडिओ मित्र गुरुशांत धुत्तरगावकर निरोप घेतोय. नमस्कार. ओके टाटा बाय बाय. ओके ओके टाटा बाय बाय. सुनो तराने क्विज के बहाने. सुनो तराने क्विज के बहाणे हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. संवादक होते गुरुशांत धुत्तरगावकर, सादर करते सुजित बनसोडे. रात्रीचे 11 वाजतायत.